महापालिकेच्या जन्म व मृत्यू नोंदणी विभागाच्या सेवा नियमितपणे सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन महापालिकेने केले आहे। शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जन्म व मृत्यू नोंदणीची प्रक्रिया सुरळीत सुरू असून नव्या नोंदी वेळेत करण्यात येत असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमले यांनी सांगितले। शहरातील रुग्णालयांकडून प्राप्त होणाऱ्या सर्व नवीन जन्म व मृत्यू घटनांची नियमानुसार नोंद केली जात असून नागरिकांना जन्म व मृत्यू दाखले विनाविलंब उपलब्ध करून दिले जात आहेत। त्यामुळे नोंदणी सेवा ठप्प असल्याच्या किंवा दाखले मिळण्यास अडचणी येत असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले। त्यामध्ये शहरामध्ये जन्म मृत्यू दाखला आहे त्या संदर्भामध्ये नागरिकांना संभ्रम जो आहे आणि अनेकांचे विषय अडकलेत, त्यामध्ये प्रशासनाने आज खुलासा केला आहे। स्पेलिंग मिस्टेक असेल ती करण्याचा अधिकार महापालिकेला आहे। एखाद्याचं नाव जर संतोष असेल तर उर्फ सुमित करण्यासंदर्भात महापालिका आहे, पण पूर्ण नाव दुरुस्त करण्याचा शासनाच्या QR कोड CRS प्रमाणे शासनाकडे 2019 पासूनच त्यांनी निर्देश दिले की तुम्ही हे सॉफ्टवेअर न वापरता काम करावं। त्यामुळे महापालिका स्वतः सॉफ्टवेअर वापरत नाही आहे। त्यामुळे पुढच्या काळात शहरामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक असतील ते महापालिका दुरुस्त करून देतील आणि नावामध्ये जर नावामध्ये ॲड करायचं नवीन जर उर्फ लावून करायचं असतं तर महापालिकेला अधिकार आहे। जर टोटल नाव बदलायच्या संदर्भात महापालिकेला अजून अधिकार नाही आहेत। मागच्या काळात हायकोर्टात एकाने रिट दाखल केलं होतं, पण ते स्पेलिंग मिस्टेक म्हणजे स्पेलिंग संदर्भात होतं, पण कुठलेही आजपर्यंत सेंट्रल आणि राज्य सरकारकडनं काही निर्देश आले नाही। त्याच्यामुळे हे नागरिकांना आपल्या मार्फत खुलासा करतो की स्पेलिंग मिस्टेक आणि उर्फ हे नाव देता येईल। जर नावात जर बदलायचं असेल तर ते अजून निर्देश आम्हाला आले नाही आहेत।